फलटणमधील महिला डॉक्टरच्या कुटुंबाशी सुप्रिया सुळेंनी संवाद साधलेला आहे। खचून जाऊ नका, मी तुमच्या सोबत आहे। सुळेंकडून पीडित कुटुंबियांचं या शब्दात सांत्वन करण्यात आलंय। एसआयटीकडे तपास द्यावा, पीडित कुटुंबाची सुळेंकडे ही मागणी आहे। या प्रकरणी मी स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेईन असं आश्वासन सुळेंकडून देण्यात आलंय। हॅलो ताई, मी प्रमोद गुंडे बोलतो डॉक्टर। संपदाचा भाऊ आहे मी, चुलत भाऊ। अच्छा अच्छा, आय एम व्हेरी सॉरी झाल्याबद्दल। अन्याय तर खूप झाला आहे ताई, पण यामध्ये खूप म्हणजे पोलीस प्रशासन आणि हॉस्पिटल यामधील सर्व कर्मचारी यामध्ये इन्व्हॉल्व आहेत। हा एक सुसाईड नसून मर्डर आहे। तिला म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त केलं आहे। इतक्या लेवलला जाऊन तिला टॉर्चर केलं, मेंटली हॅरॅस केलं आहे की तिला तिच्याकडे तिचं जीवन संपवणं हा एकमेव ऑप्शन तिने ठेवला आहे। त्यामुळे ही फक्त आत्महत्या नसून हत्या आहे। तिला यामध्ये खूप प्रवृत्त केलं आणि यामध्ये सर्व काही पोलीस कर्मचारी इन्व्हॉल्व आहेत। त्याचं त्या कुटुंबाशी बोलणं झालेलं आहे। मला असं वाटतं एक पारदर्शक एसआयटी स्थापन झाली पाहिजे आणि त्याची पूर्ण डिटेल इन्क्वायरी पारदर्शकपणे आणि कुठलाही राजकीय दबाव त्याच्यात येता कामा नये। मला असं वाटतं एसआयटी स्थापन करावी आणि पारदर्शकपणे कुठलाही राजकीय दबाव न होता त्या मुलीला, ती महाराष्ट्राची लेक आहे, तिला न्याय